मिळालेलं नाहीये मला. आता रात्रीचे 10 वाजले. जाऊ दे, बघूया उद्या काय होतंय ते ना. थोडा झोप काढूया. किती वाजले? पहाटेचे 4:30. आणि या 4:30च्या वेळेला मला हे असं स्वप्न पडलं. आणि मी तर लहानपणापासून ऐकत आलोय की पहाटे पहाटे पडणारी स्वप्न खरी होतात. आणि माझं हे स्वप्न जर खरं झालं तर काय स्वप्न पडलं? मी का घाबरले? तुम्हाला सांगतो मी. मला असं स्वप्न पडलं की अण्णा हजारेंनी माझी साथ सोडून दिली, माझ्याशी असलेली दोस्ती सोडून दिली. आता काय होणार, कसं होणार? हे अगदी घडलं कसं काय? मी परेशान झाले. तसं तर अण्णाच्या माझी तर खूप जुने संबंध आहे. किती दिवसापासून मी आणि अण्णा एकत्र आहोत. जसं सरकारी कामं आणि त्याला लागणारा वेळ, दिरंगाई, जसे पृथ्वीराज चव्हाण आपले मुख्यमंत्री आणि त्यांचे न संपणाऱ्या फाईल्स, जसे छगन भुजबळ आणि त्यांचं बांधकाम, जसं गोपीनाथ मुंडे आणि सगळ्या कार्यक्रमाला यायला उशीर, या सगळ्या गोष्टी जशा यांचा घनिष्ठ संबंध आहे तसंच माझा आणि अण्णाचा संबंध आहे. आणि खरं सांगू तर तुम्हाला, अण्णा आणि मी आम्ही एकमेकाशिवाय अपूर्णच आहोत. मी नाही तर अण्णा नाही, अण्णा नाही तर मी. मग असं असताना अण्णाने असं का म्हणावं? आज काय झालं? आणि खरं अण्णा आणखी काय म्हणाले माहिती का तुम्हाला? माझ्या स्वप्नात अण्णा म्हणाले, उपोषण, मी आजपासून तुझी साथ सोडली. तुला माझ्यामुळेच तर किंमत आहे. मी नाही तर तुला कोण विचारणार? हे तर खरंच आहे. अण्णांमुळेच आज जे मला ग्लॅमर आहे, मला जो ब्रँड व्हॅल्यू मिळालाय, तो सगळा अण्णांच्यामुळेच मिळालाय. अण्णा नाही तर मी काहीच. पूर्वी मोहनदास करमचंद गांधी जेव्हा उपोषण करायचे, त्याच्यानंतर मी तर निव्वळ अडगळीत पडलो. खडकाळात एखादी गोष्ट फेकून द्यावी तशी मी बाजूला होतो. अण्णांनीच मला तिथून बाहेर काढलं आणि मला आजची वैभव प्राप्त करून दिलं. असं असताना अण्णांनी जर माझी साथ सोडली तर माझं कसं व्हायचं? नाही, असं व्हायला नको. मला आठवतंय, अण्णांची माझी पहिली भेट 1994 साली झाली. आळंदीला मला अण्णांनी बोलवलं होतं. आणि जो अण्णाचा दरारा होता तेव्हा, की सगळे सरकारी अधिकारी, मंत्री, पुढारी सगळे चळा कापायचे नुसतं अण्णांनी माझी साथ पकडली म्हटल्याबरोबर. अण्णांची माझी दोस्ती म्हटलं की सगळे घामाने भिजून जायचे, चिंब होऊन जायचे. जो तो यायचा तिथे, तो म्हणायचा, अण्णा, आम्ही तुम्हाला विनंती करतो, अण्णा तुम्ही काहीही करा, आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करतो, पण तुम्ही ह्या उपोषणाची मैत्री सोडा, बाकी सगळं आम्ही पाहू. आणि अण्णा तेव्हा इतक्याच बेदरकारपणे सांगायचे, प्राण गेला तरी वेहता, मी काय तुमची साथ सोडणार नाही उपोषणाची, मी कायम उपोषण करणार. आणि मला इतका आनंद व्हायचा, माझ्या अंगावर किलोभर मास्क करायचा आणि वाटायचे की वारे पठ्ठे उपोषण, आज एवढ्या मोठ्या माणसाच्या बरोबर तू आहेस. आणि काय झालं बघता बघता, 1-1.5 वर्षापूर्वी अण्णांचं नाव सगळीकडे व्हायला लागलं. उपोषण, अण्णाचा दरारा, अण्णाचा एक प्रभाव सगळीकडे पडायला लागला. आणि मग दिल्लीचे लोक, मोठे चतुर असतात दिल्लीचे लोक, दिल्लीच्या लोकांनी त्यांना तिथे बोलवलं. अण्णाही गेले लगेच धावत. अण्णा नाही वाटलं की चला आपल्याला तेवढा भाव आला. आणि मग तिथे दिल्लीच्या लोकांनी त्यांना सांगितलं की अण्णा तुम्ही इथे या, राळेगण सिद्धी, आळंदी राळेगण सिद्धी किती दिवस करणार? तुम्ही दिल्लीत या, उपोषण करा, म्हणजे तुम्हाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळेल. अण्णाही हुरळले, हो येतो. आणि अण्णा लगेच आपल्या लवाजम्यासाठी दिले. होच, मी पण अर्थातच त्यांच्या बरोबर. पण काय ते दिल्लीचा माहोल, बाबा, एवढं मोठं मैदान, किती प्रचंड गर्दी, गाड्याच्या गाड्या येत आहेत, लोक झुंडीच्या झुंडीने उतरत आहेत, घोषणा देत आहेत, अण्णाचा जय जयकार करतायत, सगळं वातावरण अण्णा. इलेक्ट्रॉनिक मीडियाने तर चमत्कारच घडवून आणला. 24 तास कुठल्याही चॅनेलवर अण्णांचं दर्शन.
मैदानांच्या बातम्या. शेकडो लोक, हजारो लोक ग्राउंडवर, सगळ्यांच्या डोक्यावर मैं अण्णा हूंच्या टोप्या, मैं अण्णा हूं असं सगळ्यांनी केले. आणि अण्णाही त्याच्याने निवडून गेले. त्यांच्या डोक्यात पण हवा गेली. आणि अण्णांचं उपोषण एकीकडे चालू आणि दुसरीकडे लोकांची मज्जा. त्या मैदानावर खायला काय मिळत नव्हतं. व्हेज म्हणा, नॉन व्हेज म्हणा, पाणीपुरी, पावभाजी, आमलेट, चिकन, काय काय नाही, गोड म्हणा, तिखट म्हणा, सगळे पदार्थ, सगळ्या प्रकारचे पेय. माणसांना ते पिकनिक स्पॉटच झाला तसं आहे. तिथे यायचं, टोप्या घालायच्या, जय जयकार करायचा, मस्तपैकी ताव मारायचा सगळ्या गोष्टींवर. आणि काही काही वेळेला संध्याकाळी तर बाटल्या पण उघडायच्या. हे सगळं पाहून माझं मन विषण्ण. मला खूप भरून आलं, वाईट वाटलं. आपले मोहनदास करमचंद गांधी, ज्यांना लोक एम.के. गांधी, बापूजी म्हणतात, ते जेव्हा सत्याग्रह करत होते तेव्हा त्यांच्या आजूबाजूचे सगळे लोकही खाणं पिणं सोडून त्यांना साथ देत होते. आणि आज सगळं चित्र उलटं. लोक खातायत, पितायत आणि अण्णा उपोषण करतात. काळाची महिमा आणखी आहे. आणि असं सगळं असतं. पण ह्यातून एक गोष्ट मात्र झाली की दिल्लीच्या या अण्णांच्या आणि माझ्या साथीमुळे माझं नाव देश पातळीवरच नाही तर इंटरनॅशनल ग्लोबल लेवलवरती झळकलं. सगळीकडे मला ब्रँड व्हॅल्यू मिळाली, मला वैभव प्राप्त झालं, मला एक डिग्निटी मिळाली, ग्लॅमर मिळाली. आणि आता जर अण्णांनी माझी साथ सोडली तर मी पुन्हा परत अडगडीत जाऊन पडेल, परत खडकाळत जाऊन पडेल. काय करू? नाही, आता मी अण्णाला भेटायला जातोच. असं होऊन चालणार नाही. मी जाऊन अण्णाला विनंती करतो की अण्णा, तुम्ही असं काही करू नका, माझी साथ सोडू नका. चला, मी आता जातो राळेगण सिद्धीला. आणि राळेगण सिद्धीमध्ये यादव बाबाच्या मंदिरात जिथे अण्णा राहतात तिथे जाऊन मी अण्णांची भेट घेतो. हे अण्णा असतात. अण्णा डोळ्याला टेकून बसलेले. मी येतो. अण्णा, कोण आहे? अण्णा, मी उपोषण. तू कशाला आलास बाबा इथे आत्ता? मी त्या कालच पत्रकारांना सांगितलं की मी तुझी साथ सोडली आहे. मी आता पुन्हा उपोषण करणार नाही. अण्णा, आपली एवढ्या ज्या दिवसाची मैत्री आणि हे एकदम असं तुम्ही उपोषण, माझी साथ सोडणार? मग मी काय करू? किती दिवस हे मी सहन करू? मी एकटा उपोषण करतो, बाकी सगळे लोक माझ्या समोर चांगलं चांगलं खातात आणि मी माझं मन मारून किती दिवस राहू? आणि काय करू? मी आता ठरवलंय, बस आता तुझी साथ सोडायची. मलाही राग आला. इतक्या दिवसाची मैत्री अण्णांनी अशी सोडून द्यायची? मग मी पण म्हटलं, अण्णा, साथ सोडायची ना, सोडा. मी काही राहणार नाही तुमच्यासोबत. मी नसलो तर तुम्हाला काय किंमत आहे उद्या? कोण विचारणार तुम्हाला? मी आहे तुमच्यासोबत, म्हणून आज तुम्हाला एवढी प्रसिद्धी मिळते. मी चाललो. बघा, तुमची माझ्याशिवाय तुमचे सगळे कार्यक्रम खचतील, अळणी होतील, त्याला काही ग्लॅमर राहणार नाही. आणि मग तुम्हीच एक दिवस याल माझ्या मागे की उपोषणात तुम बिन जाऊ का असं म्हणत तुम्ही माझ्या मागे करा. आणि तेव्हा मी माझा इंकार सोडताय ना, सोडा. मी चाललो आता.